धनं मत्ते पुतं मत्ते इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्थि कुतो पुत्तं कुतो धनं। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचेच शरीर तुझे नाही, तुझ्या स्वतःच्या शरीरावर तुझी काही हुकूमत चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठले धन? मेरा मेरा क्या करता है पुत्र मेरा धन मेरा, काहे सोच कर दुख पाता रे जब शरीर तक नहीं तेरा। या तथागत भगवान बुद्धांच्या धम्मपदाने विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम करून उपस्थित नागपूर फैल पुलगाव येथील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका, बालक बालिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। आज कालकथित विनोद वासनिक आहे ना अण्णा? आज कालकथित विनोद भाऊ टेंभुर्णे यांचा दुसरा कालकथित दिवसाच्या निमित्तानं हा पुण्यानुमोदनाचा हा जो दिवस आहे, पुण्यानुमोदन म्हणजे काय आपण समजून घेऊया। डोळे उघडायचे आहे। तिकडे बाहेरच्या महिलांनी बोलू नका, बाहेरच्या महिलांनी बोलू नका। पुण्यानुमोदन, आता पुण्यानुमोदन म्हणजे काय? या ठिकाणी संधी विग्रह जर केला तर पुण्य अधिक अनुमोदन, पुण्य अधिक काय होत असते? अनुमोदन। आता पुण्य म्हणजे काय, तर ज्याला पालीमध्ये कुशल कर्म म्हणतात आणि अकुशल कर्म, कुशल आणि पुण्य पालीमध्ये त्याला पुय्यंग म्हणतात। पुय्यंग, पाली शब्द पुय्यंग आहे। तर पुण्यासाठी केलेले अनुमोदन। आता अनुमोदन या शब्दाचा अर्थ होते पसंती, पाली भाषेमध्ये उदान। अनुमोदन, आता अनुमोदन काय, तर पुण्यासाठी केलेलं अनुमोदन म्हणजेच पसंती। मग हे पुण्यानुमोदन जरी एखाद्या व्यक्तीच्या कालकथित दिवसाच्या निमित्तानं जरी असेल तर हे पुण्यानुमोदन एकच दिवस नसलं पाहिजे। पुण्यासाठी मनुष्यानं नेहमी पसंती, त्याचा छंद जोपासला पाहिजे। म्हणून तथागत बुद्धाने धम्मपदामध्ये सांगितलं आहे, आपणाला जर, मनुष्याला जर कुशल कर्म करण्याचा, पुण्य कर्म करण्याचा छंद लागला असेल तर त्यांनी तो छंद जोपासला पाहिजे। कुशल पुण्य कर्म करण्याचा छंद मनुष्यानं जोपासला पाहिजे असं तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे। तर हे कुशल कर्म काय आणि हे पुण्य कर्म काय? तर कुशल कर्म आणि पुण्य कर्म, आता तुम्ही क्षमा याचना, ज्याला पालीमध्ये क्षमा याचना म्हणतात, याचना म्हणजे सुद्धा विनंतीच होत असते। विनंती, याचना म्हणजे काय होत असते? विनंती। इंग्रजीमध्ये त्याला आपण रिक्वेस्ट म्हणतो, है की नाही? तर मग हे अकुशल आणि कुशल कर्म हे पुण्य किंवा पाप कर्म कशानं घडते? तर आताच तुम्ही क्षमा याचनेमध्ये म्हटलं आहे, काय म्हटलं आहे? ओकास वंदामी भन्ते। कसा शब्द आहे तो? नीट लक्ष द्या। ओकास वंदामी भन्ते। ओकास म्हणजे काय? ओकास, 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 ओकास। ओकास म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे काय, तर विश्रांती। हे भन्ते, मला थोडी विश्रांती द्या, थोडा वेळ द्या, आहे का नाही? ओकास म्हणजे काय? अवकाश द्या भन्ते, विश्रांती द्या, थोडा वेळ थांबा भन्ते। ओकास वंदामी भन्ते द्वारत्त येनम,
द्वारत येणं, काही बाया दारात येणं म्हणते. काय म्हणते? दारात येणं. तर ते दारात येणं नाही, द्वारत येणं. तर जे कुशल कर्म किंवा अकुशल कर्म, पाप किंवा पुण्य कर्म जे होत असते ते कशाने होत असते? काया, वाचा आणि मनाने होत असते. चांगले किंवा वाईट कर्म, कुशल किंवा अकुशल कर्म कशाने होत असते? कायेनं, वाचा वाणीने आणि मनाने होते किंवा नाही? मग हे 3 द्वार आहे. द्वारत येणं 3 द्वार आहे. कायारूपी द्वार, वाचारूपी द्वार आणि मनरूपी द्वार. समजलं तुम्हाला? या काया, वाचा, मनानच काय होत असते? मनुष्याकडून कुशल किंवा अकुशल कर्म घडत असते. मग मनुष्यानं नेहमी कुशल कर्म केले पाहिजे की अकुशल कर्म? कुशल कर्म केले पाहिजे. म्हणून तर भगवान बुद्धाचा धम्मसार ह्या छोट्याशा ओळीमध्ये आहे. धम्मसार कसा? सब पापस्स अकरण कुशलस्स उपसंपदा. सब पापस्स अकरण. सब पापस्स म्हणजे काय? सर्व प्रकारची पाप कर्म जी कायेनं होतात, वाणी वाचेनं होतात आणि मनाने होतात. समजलं का तुम्हाला? सब पापस्स अकर्ण. सब पापस्स म्हणजे सर्व प्रकारची पाप कर्म न करणं. अकर्ण म्हणजे काय? अकर्ण, अकर्ण म्हणजे न करण्याजोगे कर्म. जे कर्म केल्यानं स्वतःलाही त्रास होते, स्वतःलाही दुःख होते, इतरांनाही त्रास होतो आणि इतरांनाही काय होते? दुःख होते. असे अकर्ण कर्म, अकरणीय कर्म आपण केले नाही पाहिजे. समजलं तुम्हाला हे? सब पापस्स अकर्ण कुशलस्स उपसंपदा. आता मग सर्व प्रकारच्या पाप कर्मापासून दूर राहा. मग कुशलस्स उपसंपदा. आता कुशलस्स उपसंपदा म्हणजे काय? कुशल कर्माचे संपादन करणे. कुशलस्स उपसंपदा म्हणजे काय? कुशल कर्माचे संपादन करणे किंवा त्याला अर्जित करणे किंवा प्राप्त करणे किंवा कुशल कर्माचा घडा भरणे किंवा कुशल पुण्य कर्मच करत राहणे असा त्याचा अर्थ. कुशलस्स उपसंपदा. आता सचित्त म्हणजे काय? स अधिक चित्त. तुम्हाला भूका लागल्या का? भूका लागल्या? भूक नावाचा भयंकर रोग म्हटलाय भगवान बुद्धांनी. सरळ पान, सरळ बसा. कुशलस्स उपसंपदा. सचित्त. सचित्त म्हणजे काय होते? सचित्त. चित्त म्हणजे मन, माइंड. पालीमध्ये नामही म्हणतात त्याला. सचित्त. सचित्त म्हणजे काय? स्वतःचे चित्त. सचित्त परियोदपनं. स्वतःच्या चित्ताची काय करणे? शुद्धी करणे. पहिल्यांदा कोणाच्या चित्ताची शुद्धी करणे? स्वचित्त. स्वतःच्या चित्ताची, स्वतःच्याच मनाची काय करणे? शुद्धी करणे. सचित्त परियोदपनं एतं बुद्धानंग शासनं असा शब्द आहे तो. कसा आहे? एतं बुद्धानंग शासनं. एतं म्हणजे काय? हेच. बुद्धानंग म्हणजे काय? बुद्धाचे. आणि शासन म्हणजे काय? शिकवण. समजलं? हीच बुद्धाची शिकवण आहे. हेच बुद्धाचं शासन आहे. हेच बुद्धाला म्हणायचं आहे धम्मसार मध्ये. याच्यामध्ये भगवान बुद्धाचा पूर्ण धम्म आहे. हे समजलं? स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणे हेच बुद्धाचं सांगणं आहे. बुद्धाची काय आहे? महत्वपूर्ण काय आहे? शिकवण आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर तथागत भगवान बुद्धांनी शील म्हणजे काय? तर शील म्हणजे काय? तर कुशल कर्माकडे असलेला मनाचा कल. आपला कुशल कर्माकडे आपल्या मनाचा कल असला पाहिजे. आपण नेहमी मनुष्यानं काय केले पाहिजे? कुशल कर्म केले पाहिजे. शील म्हणजे काय? तर आपलं उत्तम चारित्र्य राखणे. उत्तम चारित्र्य, आपलं उत्तम चारित्र्यच असलं पाहिजे हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे? तर महान कारुणिक तथागत भगवान बुद्धांची जी शिकवण आहे ही विश्व कल्याणकारी शिकवण आहे. मनुष्याचं त्यात मंगल आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी 38 मंगलही आपल्याला सांगितलेले आहे. 38 मंगल. किती मंगल? मनुष्याचे मंगल कशामध्ये आहे? 38 मंगल मी सांगत बसलो तर प्रवचन लांब होईल. मग ही 38 प्रकारची मंगल कोणती? असेवनाच बालान. असेवनाच
कोणाचं सेवन करू नका, सेवन म्हणजे संगती करू नका, मूर्ख लोकांची संगती करू नका. जे लोक काया वाचा मनानं अकुशल पाप कर्म करत राहत असतात अशा लोकांची संगती करू नका. ज्यांना चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय हे ज्यांना माहीत झालं नाही, जे लोक प्राणी हत्या करतात, काया वाचा मनानेही हत्या करतात, चोरी कर्म करतात, काम वासनेचा अनाचार करतात, व्याभिचार करतात, खोटे बोलतात, निंदा चहाडी चुगली करतात, खोटी साक्ष देतात, व्यर्थ बडबड करतात, दारू पितात, गांजा पितात, जुगार मटका खेळतात, ही लोक कोणती लोक आहे? मूर्ख लोक आहे. अशा मूर्ख लोकांच्या संगतीपासून मनुष्याने नेहमी दूर राहिलं पाहिजे. समजलं का तुम्हाला? मग कोणाची संगत करा म्हणते? पंडितांच्या सेवना, म्हणजे मूर्ख लोकांची संगती करू नका, पंडित जनाची संगती करा. पंडित म्हणजे तो पुजारी का? पंडित शब्द पाली आहे. पंडित शब्द कसा आहे? पाली. जो नालंदा विद्यापीठामध्ये पंचविद्या शिकायचा त्याला पंडित म्हणायचे, आणि जो पंडितालाही शिकवायचा त्याला महापंडित म्हणायचे. नालंदामध्ये अनेक विषयांचं ज्ञान होतं, पण 5 विषय, 5 सब्जेक्ट महत्वाचे होते. त्याच्यापैकी शिल्पविद्या, हेतुविद्या, शब्दविद्या आणि ते 5 प्रकारच्या अशा एकूण विद्या होत्या. अध्यात्मविद्या, चिकित्सा विद्या सुद्धा. जो पंचविद्येमध्ये पारंगत आहे त्याला, त्या भिक्खूला पंडित म्हणायचे, आणि जो पंडिताला शिकवायचा त्याला महापंडित म्हणायचे. तर अशा महापंडित भिक्खूंची, सुज्ञ जनांची, सभ्य जनांची, नीतिवान, शीलवान, गुणवान, चरित्रवान लोकांची काय केली पाहिजे? आपण नेहमी संगती केली पाहिजे. समजलं का? आपली संगती चांगल्या लोकांची असलं पाहिजे. हे तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. मामे बाल समागमो, मला मूर्ख लोकांची संगती तोपर्यंत घडू नये जोपर्यंत मला निब्बान परम सुखाचा याच जन्मामध्ये साक्षात्कार होत नाही. म्हणून मनुष्यानं नेहमी अकुशल कर्मापासून दूर राहून कुशल कर्माचं संपादन केलं पाहिजे. मूर्ख लोकांची संगती टाळून सुज्ञ जनांची संगती केली पाहिजे. तर आपण पंडित जनाची संगतीमध्ये नेहमी असलं पाहिजे. हे तथागत भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. तथागत भगवान बुद्धाने 38 मंगलामध्ये तर 38 मंगल जे सांगितले त्याच्यामध्ये हेही सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? माता पितू उपठ्ठान, माता पित्यांची सेवा करणे, पत्नी व मुलांचा योग्य पद्धतीने सांभाळ करणे हे उत्तम मंगल आहे. अनेक कला संपादन करणे, गौरवनीय लोकांचा गौरव करणे, पूजनीय लोकांची पूजा करणे हे सुद्धा काय सांगितलंय भगवान बुद्धाने? मंगल सांगितलं आहे. वेळोवेळी धम्म श्रवण करणे, धम्म चर्चा करणे, धम्म चर्चा घडवून आणणे, दान करणे हे सुद्धा काय आहे? उत्तम मंगल आहे. तर तथागत भगवान बुद्धांचे हे मी 38 मंगल सांगणार नाही. तर तथागत भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मग्गो सुद्धा सांगितलंय. आर्य अष्टांगिको मग्गो, आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गाचं पहिलं अंग आहे सम्यक दृष्टी. आता सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर सम्यक दृष्टी म्हणजे काय? ज्याला या जगामध्ये 4 आर्य सत्याचा साक्षात्कार झालेला आहे, बोध झालेला आहे, ज्याला 4 आर्य सत्य समजून आलेले आहे, अशा लोकांना ती सम्यक दृष्टी होय. म्हणजे 4 आर्य सत्याचा साक्षात्कार होणे, बोध होणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. सत्याला सत्य, असत्याला असत्य, कुशल अकुशलामध्ये फरक ज्याला समजत असतो तर त्याला सम्यक दृष्टी होते. आणि सम्यक दृष्टी प्रदान करणाऱ्या 22 प्रतिज्ञा आहेत. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा आर्य अष्टांगिक मार्गाचा मी अवलंब करीन, 10 पारमिता पंचशील सुद्धा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये दिल्या आहे. म्हणून मनुष्याला जर सम्यक दृष्टी प्राप्त करायची असेल तर त्याला 4 आर्य सत्याचा तर त्याला ओळख करून घेणं गरजेचं आहे. पण 22 प्रतिज्ञा सुद्धा त्यांनी सम्यक दृष्टी त्या प्रदान करणारे आहे. 22 प्रतिज्ञा अत्यंत महत्वाच्या आपल्यासाठी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आज कालकथित दिवस आहे म्हणून सांगतो. तर बुद्ध धम्माची दीक्षा दिल्याच्या नंतर आजही आपले लोक, आपले बंधू अंधश्रद्धेमध्ये आहे, अंधविश्वासामध्ये आहे. जादू टोना करणी, कवटाळ, कर्मकांड, बुवाबाजी, धागे दोरे याच्यामध्ये अनेक लोक अंधश्रद्धेमध्ये आजही आहे. आजही आपण
ब्राह्मण हिंदू धर्माचे सण साजरे करतो, इकडे ते खूप साजरे करतात लोक. मी किती वेळा सांगतो की बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्याच्या पलीकडे आपले कोणतेच सण नाही. हिंदूंचे कोणतेच सण मुसलमान लोक आणि ख्रिश्चन लोक साजरे करत नाही. बौद्ध लोकांनी का करावे ते? बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे, त्याच्या पलीकडे आपले कोणतेच सण नाही. आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दीक्षा दिल्याच्या नंतर आपण जे ब्राह्मणी धर्माचे जे रीतिरिवाज आहे, प्रथा आहे, परंपरा आहे, रूढी आहे, जे कर्मकांड आहे, ज्या अंधश्रद्धा आहे, या आपण आतापर्यंत सोडायला पाहिजे होत्या. आपल्या हातातले काळे धागे, लाल धागे, ताबीज हे सोडायला पाहिजे होते. आपण रक्षाबंधन हे साजरं करताना दिसतो, काय आपलं ते धागा रक्षण करते का? आपलं रक्षण या भारतातल्या प्रत्येक नागरिकांचं रक्षण, त्यांच्या न्याय हक्काचं रक्षण, त्याच्या प्रत्येक गोष्टीचं रक्षण संविधान करत आहे. आणि तथागत भगवान बुद्धांचं शील आपलं रक्षण करते आणि संविधान रक्षण करत असते. म्हणून अत्त दीप भव, स्वयं दीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. बुद्ध म्हणतात स्वतःचा दीपक स्वतः बना. बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे, मुक्तीदाताही नाही, मोक्षदाताही नाही. मी तुम्हाला मार्ग सांगतो, त्या मार्गाचं तुम्ही अनुसरण करा. त्या मार्गावर जर तुम्ही चालत असाल तर तुम्ही दुःखमुक्त होता. मी मार्गदाता आहे, मार्ग सांगणं माझं काम आहे, चालणं तुमचं काम आहे. जर तुम्ही चालले नाही भगवंताच्या मार्गावर तर आपण कदापिही दुःखमुक्त होणार नाही. तर एक मी कहाणी सांगतो. एक कहाणी अशी आहे की आजही आपले लोक म्हणतात पूर्वीपासून चालत आलेला आहे, आधीपासून चालत आलेला आहे, आधीचे लोक ते करत होते म्हणून आम्ही करत असतो. तर ह्या गोष्टी आजही आपल्या धर्मामध्ये चालू आहे, आपण ते करताना दिसतो. पिढ्यानं पिढ्या आपण ते करत आहोत. पिढ्यानं पिढ्या आपण देव पूजले, पिढ्यानं पिढ्या देव पुजता पुजता आपली पिढ्या बर्बाद झाल्या, पण एकही 33 कोटीतला देव धावला नाही. आपल्या अख्ख्या पिढ्या बर्बाद झाल्या देवी देवतांची पूजा करता करता. झाल्या का नाही? तर अशीच एक गोष्ट सांगतो अंधश्रद्धेची आणि या ठिकाणी थांबतो. ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. काय झालं, 2 पती पत्नी एका गावामध्ये राहत होते. नीट ऐका, दोघेही पती पत्नी एका गावामध्ये राहत होते आणि हे दोघेही पती पत्नी जन्मताच आंधळे होते. काय होते? दोघही पती पत्नी आंधळीच, म्हणजे ते ज्या घरी त्या मुलाचा जन्म झाला होता तोही मुलगा आंधळा होता आणि ज्या घरी ज्या मुलीचा जन्म झाला होता तीही मुलगी काय होती? आंधळी होती. आंधळ्याचं लग्न कोणासंग लावून दिलं? आंधळ्यासोबत. दोघांचे आता हे जन्मताच आंधळे होते तर दोघांचंही लग्न, आंधळ्याचं लग्न आंधळीने सोबत लावून दिलं. तर हे दोघही पती पत्नी त्यांनी आपला संसार थाटला. आता संसार थाटल्याच्या नंतर ह्या दोघही आंधळ्या पती पत्नीने काय केला? संसार थाटला. आता संसार थाटल्याच्या नंतर काही दिवसानं हे पती पत्नी काय करायचे, जशी त्यांच्या संसाराला सुरुवात झाली, बोलू नका म्हणा तिकडे, जशी त्यांच्या संसाराला सुरुवात झाली या आंधळ्या पती पत्नीच्या, तर ज्यावेळी त्यांच्या संसाराला जशी सुरुवात झाली, नीट लक्ष द्या, मी अंधश्रद्धेची गोष्ट सांगत आहोत तुम्हाला. जशी संसाराला सुरुवात झाली, त्यांचं घरदार होतं, त्या घरामध्ये जेव्हा ही आंधळी पत्नी काय करायची? स्वयंपाकाला बसायची. आंधळी पत्नी काय करायची? स्वयंपाकाला बसायची. आणि हा आंधळा जो पती आहे तिचा, हा आतमध्ये बसायचा घरामध्ये. समजलं का तुम्हाला? नीट लक्षात घ्या ही कहाणी. आंधळी पत्नी आपलं पीठ वगैरे मळायला घेतलं, भाजी वगैरे केली आणि ती पीठ मळायला वगैरे घ्यायची ती आंधळी पत्नी. आंधळी पत्नी जशी पोळ्या वगैरे ते करायची आणि आंधळा पती तो आतमध्ये रूम मध्ये बसायचा, ठीक ना? तर आता ते पोळ्या जशी ती तयार करत होती ती आंधळी पत्नी चुलीपाशी, दरवाजा उघडाच राहत होता, तर त्या ठिकाणी माहित आहे का, कुत्र यायचं आणि ती जी स्त्री आहे का नाही, जी आंधळी पत्नी, ती आपली बिचारी पोळ्या करत होती आणि पोळी झाली का त्या दवडीमध्ये टाकत होती बाजूला. एक पोळी झाली का दुसरी पोळी शेकली का तिसरी पोळी टाकली तर त्या दवडीमध्ये टाकायची. आणि ते त्या माहित आहे का, त्या म्हणजे दररोज काय यायचं, एक कुत्र त्या घरी यायचं. काय यायचं? कुत्र. आता जशी ती स्वयंपाकाला बसली का त्या कुत्र्याला माहित होतं या टायमाला बरोबर ही स्वयंपाकाला बसते. कुत्रे लोक अंदाज घेतात ना,
तुमच्या घरी बरोबर जेवायच्या टायमाला येते का ना दारामध्ये, कुत्र्याला अंदाज राहते कोण्या टायमाला भोजन राहते म्हणून, कोण्या टायमाला आपल्याला कुटका टाकते म्हणून. तर त्या कुत्र्याला एक अंदाज होता आणि तो ती आंधळी पत्नी जशी ते कणिक मळवायला घ्यायची, पोळ्या टाकायची दवडीमध्ये, तर तो कुत्रा यायचा आणि त्या दवडीतली पोळी तो खायचा. जेवढ्या पोळ्या ती टाकत होती त्या दवडीमध्ये, आता तिला काही ते कुत्र दिसत नव्हतं आंधळी असल्यामुळे आणि ती हाकलूही शकत नव्हती. आता आंधळी पत्नी काय त्या कुत्र्याला हाकलणार आहे, ती रोज पोळ्या टाकत होती कशा बशा तरी, आणि त्या दवडीतल्या संपूर्ण पोळ्या कोण खात होते, त्या चपात्या कुत्र घेऊन जात होतं आणि कुत्रच ते खात होतं पूर्ण पोळ्या. आता ती पत्नी रोज स्वयंपाक करत असताना दररोज त्या पोळ्या ते कुत्र खात असल्यामुळे दोघाही पती पत्नीला उपास मारायची वेळ येत होती. म्हणजे कधी कधी तर उपाशीच राहायला लागत होतं. समजलं का, दोघही पती पत्नी. तर दररोज ती स्वयंपाकाला बसायची, पोळ्या टाकायची, दररोज ते कुत्र यायचं आणि त्या पोळ्या खाऊन जायचं. आता ते दोघही पती पत्नींना उपास मारायची वेळ येत असल्यामुळे त्यांनी पती पत्नीनं आता याच्यावर काय उपाय करावा म्हणून पती आणि पत्नीमध्ये चर्चा झाली. आंधळीच पत्नी आणि आंधळाच पती होता, त्यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चा अशी झाली की ज्यावेळी म्हणे तू स्वयंपाकाला बसतील पोळ्या तयार करायला, त्यावेळी का नाही मी एक दंडा घेऊन बसतो दरवाजावर. दंडा म्हणजे काय, पती म्हणत आहे आंधळा पती, मी काय करतो काडी घेऊन बसतो. बरं त्या आंधळ्याला काय कुत्र दिसणार आहे का, पण जशी तू स्वयंपाकाला आतमध्ये बसली तर मी दरवाजावर बसीन आणि दरवाजावर कसा दंडा घेईन आणि ते दरवाजावर असं जरी दिसत नसेल तरी त्या दरवाजावर मी टक 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 आपटत राहील. म्हणजे दिसलं जरी नाही कुत्र तरी असं दरवाजावर मी दरवाजाच्या बाजूला बसीन आहे का ना, दरवाजाच्या ओट्यावर बसतील आणि ते कुत्र येऊ का नाही दिसो का नाही दिसो पण असं काडी आपटत राहत जाईल, जेणेकरून त्या कुत्र्याला भीतीनं निघून जाईल. आणि असं करता करता काय झालं, ते कुत्र माहित आहे का, कुत्र मग येणं बंद झालं आणि त्या पोळ्या वगैरे ते काही कुत्र खात नव्हतं. आणि मग त्यांनी ती नेहमी युक्ती ती चालू केली. नेहमीच ते मग युक्ती करायची. कोणती, हेच युक्ती, तू स्वयंपाकाला बसली का मी काय करेन, दरवाजावर काडी ठोकत बसेल, जेणेकरून तो कुत्रा येणार नाही. आणि त्यांना ती युक्ती आवडली आणि दिवसामागून दिवस गेले व महिन्यामागून महिने गेले. या आंधळ्या पतीला आणि आंधळ्या पत्नीला काय झाला, एक मुलगा जन्माला आला. काय आला, मुलगा, आंधळ्या पतीला आणि आंधळ्या पत्नीला. आता जो मुलगा जन्माला आला तो काय आंधळा नव्हता, आंधळी आई होती त्याची, आंधळे बाबा होते, पण तो मुलगा मात्र आंधळा जन्माला आला नाही, त्याच आंधळ्या पती पत्नीच्या पोटी. आता आंधळा जो मुलगा आहे त्यानं लहानपणापासून तो ते चित्र पाहत होतं. कोणतं चित्र, आई स्वयंपाकाला बसते आणि माझे बाबा दरवाजावर काडी आपटत बसते. समजलं का, स्वयंपाक माझी आई आतमध्ये स्वयंपाकाला बसते पोळ्या टाकायला आणि माझे बाबा दरवाजावर काडी घेऊन असे ठोकत बसते. त्यानं लहानपणापासून ते पाहत गेलं. तो मुलगा लहानाचा मोठा झाला, तो मुलगा तरुण वयाचा झाला. आणि त्या आंधळ्या पत्नीनं आणि आंधळ्या पतीनं काय केलं, त्या मुलाचं एकुलत्या एक, त्या आंधळ्या पत्नी आणि आंधळ्या पतीनं त्या आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न करून दिलं. आता पत्नी घरी आली, कोणाची, मुलाची पत्नी घरी आली, आंधळ्या पती पत्नीच्या ते म्हणजे सुनबाई आली समजा त्या घरी. आता सुनबाई आल्याच्या नंतर लक्षात घ्या, सुनबाई आल्याच्या नंतर हा काय म्हणते, आता माझी आई, आता तू आता माझी पत्नी म्हणून आलेली आहे, इतके दिवसापर्यंत माझ्या आईनच स्वयंपाक करून मला खाऊ घातला, आंधळी असून सुद्धा, माझे वडील सुद्धा आंधळे आहे, आता माझी आई काही स्वयंपाक करणार नाही, आता तूच नेहमीचा स्वयंपाक करायचा. कोण म्हणत आहे, तो मुलगाही काही आंधळा नव्हता आणि त्याची पत्नी काय नव्हती, आंधळी नव्हती. पत्नी आंधळी नाही आणि मुलगाही आंधळा नाही. झाली त्यांच्या संसाराला सुरुवात. आता सुनबाई स्वयंपाक करणार, तर तो पोरगा काय म्हणते माहित आहे का, पहा तो पोरगा काय म्हणते, तू स्वयंपाकाले बसली का मी म्हणते दंडा घेऊन दरवाजावर मी बसत जाईल. कोण म्हणत आहे असं, माझी आई अशीच करत होती ना. माझी आई जेव्हा स्वयंपाकाला बसायची आतल्या खोलीमध्ये, तर माझे बाबा दरवाजावर काय करायचे, काडी ठोकत बसायचे. तर तूही म्हणते आता त्या आतल्या रूप मध्ये स्वयंपाकाले बस आणि मी दरवाजावर काडी ठोकत बसतो. समजलं का, कोण म्हणत आहे असं, मुलगा. कोणाला म्हणत आहे, तुम्हाला समजलं का हे, तो मुलगा आंधळा होता का, ती सून आंधळी होती का, त्याचे आई वडील आंधळे होते.
आंधळे असल्यामुळे ते कुत्र त्या पोळ्या खात असल्यामुळे त्या आंधळ्यानं लढवलेली युक्ती आहे ते. पण हा मुलगाही आंधळा नव्हता आणि सुनबाई आंधळी नव्हती. पण हा मुलगा काय म्हणते, माझी आई तशी करत होती, मा घरामध्ये ती परंपरा चालत आली, मा घरामध्ये आधीपासूनच तो कुलाचार चालत आला, परंपरा चालत आली, आमच्या घरामध्ये ते आधीपासूनच चालत आलेलं आहे. काय चालत आलेलं आहे, तर तुला हे चालू ठेवा लागन. कोणतं चालू ठेवा लागन, आता तू स्वयंपाकाला बस आणि मी दरवाजावर काय करतो, काडी ठोकत बसतो. सांगा, तर ते दरवाजापासूनचे लोक जाणारे होते, ते लोक त्याला हसत होते. काऊन हसत होते, कारण त्याचे आई वडील काय होते, आंधळे होते. पण हा मुलगा आंधळा नव्हता. येणाऱ्या जाणारे जे लोक होते रस्त्यावरचे, ते सर्व लोक त्यांचा उपहास करायचे, त्यांची थट्टा मस्करी करायचे. अरे किती हा अज्ञानी, अविद्येमध्ये किती मूर्ख हा मुलगा आहे, याला एवढीही अक्कल नाही, याला एवढीही प्रज्ञा नाही, याच्याकडे एवढीही समज नाही की त्याचे आई वडील आंधळे होते, पण हे मात्र आंधळे नाही आहे. तो नेहमी आपल्या पत्नी जशी स्वयंपाकाला बसली का तो काय करायचा, आंधळा नसून सुद्धा काय करायचा, दरवाजावर काडी आपटत बसायचा. तर आज 69 वर्ष झाले असेच आपले लोक आहे का नाही. माझी सासूबाई करते म्हणून मी करतो, माझी सासूबाईची सासूबाई करत होती म्हणून मी करतो, माझे बाबा करत होते म्हणून मी करतो. तर असंच लोक पिढ्यान पिढ्या हे हिंदू ब्राह्मण धर्माचे सण आपण साजरे करत आहोत. रक्षाबंधन, होळी, दिवे लावणे हे आपले सण नाही, समजलं नाही का, ते प्रतिक्रांतीचे सण आहे, प्रतिक्रांतीच्या रूपात तयार झालेले आहे. म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. लक्षात घ्या, या 22 प्रतिज्ञा म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. 22 प्रतिज्ञेचं पालन करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं बौद्ध बनणं. जगातल्या थायलंड, ब्रह्मदेश, चायना, कोरिया, बाकीच्या बौद्ध राष्ट्रासाठी 22 प्रतिज्ञा नाही, कारण तिथं हे 33 कोटी ब्राह्मणाचे देवी देवता आहेच नाही. भारतामध्ये हा रोग लागला होता आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. पण आजही लोक आपण त्या अंधश्रद्धेमध्ये, बुवाबाजीमध्ये, कर्मकांडामध्ये आपण आजही आहो. त्या कर्मकांडातून आपण निघालेलं पाहिजे. म्हणून तथागत भगवान बुद्धाने कालाम सुत्तामध्ये सुद्धा सांगितलं आहे. एकदा कालाम लोकांच्या त्या केसपुत्त नगरीमध्ये, मी कहाणी सांगतो, केसपुत्त नगरी होती बुद्धाच्या काळामध्ये. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे केसपुत्त नगरीमध्ये. हे केसपुत्ताचे कालाम लोक म्हणजे आजचे कोलाम लोक, हे जंगलातले लोक, शिकारीवर जगणारे, शिकार खाणारे लोक, शिकार पकडणारे लोक होते. त्या कालामांच्या वस्तीमध्ये भगवान बुद्धाचे काही भिक्खू लोक, ब्राह्मण लोक, त्या काळातली 62 संप्रदायातले लोक, जैन संप्रदायाचे लोक कालाम लोकांच्या त्या जंगलातल्या वस्तीमध्ये तांड्यावर जायचे. समजलं का. तर तिथं गेल्याच्या नंतर हे कालाम लोक कधी कधी बुद्धही जायचे. तर बुद्धाला त्या कालाम लोकांनी प्रश्न विचारला होता. कालाम लोकांनी प्रश्न विचारला होता कोणता, की हे तथागता, हे श्रमण गौतमा, हे शास्ता बुद्धा, आमच्याकडे कोणतरी 62 संप्रदायाचे लोक येतात. बुद्धाच्या काळात 62 संप्रदाय होते. तर आमच्याकडे 62 संप्रदायातले लोक येतात ना, ते आपापलं मत सांगतात. आपलं मत सांगत असताना दुसऱ्याचं मत कसं खोटं आहे, आमचंच कसं खरं आहे, म्हणून ते त्याचा दुसऱ्याच्या याची निंदा करतात आणि स्वतःच्या याची बढाई करतात. आमच्याकडे जैन साधू सुद्धा येतात, जैन श्रमण, तेही सुद्धा आमचाच धर्म कसा श्रेष्ठ आहे, आमचीच गोष्ट, निघंटनात पुत्ताचीच गोष्ट, आमचीच गोष्ट कशी श्रेष्ठ आहे आणि इतराची कशी, त्याचं खंडन करतात, निंदा करतात. आमच्याकडे कधी कधी तुमचेही भिक्खू येतात, तेही आपल्या मताचा ते पाठपुरावा करतात. तर तथागत भगवान बुद्धा, आम्ही कोणाचं खरं मानावं आणि कोणाचं खोटं मानावं, समजलं का. तर त्या कालामांना तथागत बुद्ध सांगतात, हे कालामांनो नीट ऐका, मी संपवतो 5 मिनिटांमध्ये. हे कालामांनो ऐका, मी सांगतो म्हणूनही खरं मानू नका. कोण म्हणत आहे असं, तथागत बुद्ध. मी सांगतो म्हणूनही सत्य मानू नका. परंपरेनं चालत आलेला आहे म्हणूनही, रूढी परंपरेनं चालत आलेले आहे म्हणूनही खरं मानू नका. विशिष्ट धर्मग्रंथात तिथं लिहिलेलं आहे, त्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे म्हणूनही सत्य मानू नका.
समजलं तुम्हाला? दुसरी गोष्ट, सांगणारा व्यक्ती खूप छान सांगतो म्हणूनही सत्य मानू नका. त्या सांगणाऱ्या व्यक्तीवर माझी श्रद्धा आहे म्हणूनही खरं मानू नका, सत्य मानू नका, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. जे म्हणजे रूढी परंपरेनं चालत, खूप लोक त्याचा पुरस्कार करतात, खूप लोक त्याला संमती देतात, खूप लोक त्याला मानतात, म्हणूनही खरं मानण्याची गरज नाही. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी ती गोष्ट त्याला कसोटी लावून बघा, त्याला पारखून बघा, तर्क लावा. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी, कोणत्याही मत प्रवाह विचार स्वीकारण्यापूर्वी कसोटी लावा म्हणते, कसोटी. मग कोणतीही गोष्ट, ती गोष्ट तर्क संगत असली पाहिजे, न्याय संगत असली पाहिजे, बुद्धी संगत असली पाहिजे आणि त्यामध्ये मनुष्याचं हित आणि सुख असलं पाहिजे. मनुष्याचे हित आणि सुख केवळ स्वतःचेच नाही, केवळ स्वतःचेच जर असेल त्याच्यामध्ये तर ती गोष्ट स्वीकारू नका. ज्यामध्ये मनुष्याचं हित आहे, सुख आहे, कल्याण आहे, जगाचं कल्याण आहे, मनुष्याचंही हित आहे, मनुष्याचंही सुख आहे, माझंही मंगल आहे, दुसऱ्याचंही मंगल आहे, तर अशी गोष्ट मनुष्याच्या हिताची आणि सुखाची असेल, विश्व कल्याणाची जर ती गोष्ट असेल, विश्वाच्या मंगलाची जर ती गोष्ट असेल, तर मनुष्यानं ती स्वीकारायला हरकत नाही. पण भगवान बुद्ध म्हणतात, कुठल्या धर्मग्रंथात लिहिलेला आहे म्हणून, कुठला प्रतिष्ठित व्यक्ती सांगते म्हणून, तो प्रतिष्ठित व्यक्तीवर माझी श्रद्धा असल्यामुळे, रूढी परंपरेनं चालत असल्यामुळे, खूप लोक त्याला मानतात म्हणून, परंपरेनं चालत आलेला आहे म्हणून त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की कोणतीही गोष्ट तर्कसंगत, न्यायसंगत आणि बुद्धिसंगतने आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारली पाहिजे. म्हणून तर त्या गाण्यामध्ये म्हटलं आहे ना, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही, है की नाही, हा धम्म हो हवा हवा. काही लोक म्हणते नवा नवा, बुद्धाचा धम्म नवा नाही, हवा हवा, मनुष्याला हवा, जगाला हवा. हा बुद्ध काय आहे? युद्धापासून वाचवणारा, जगाला युद्धापासून वाचवणारा हा बुद्ध जगाला हवा. घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीला हवा. काय हवा? बुद्ध हवा. तर हा धम्म हो हवा हवा, दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. म्हणजे मी सांगतो म्हणून नाही म्हणते तथागत बुद्ध, तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या. धम्म कायेन पसती, धम्म अनुभवण्याची गोष्ट आहे. धम्म कायेन पसती म्हणजे या, आणि धम्म कायेन पसती, यही पस्सिको ओपनायिको, यही पस्सिको ओपनायिको म्हणजे या आणि प्रत्यक्ष पहा, त्याचा अनुभव घ्या आणि तरच मग ते स्वीकार करा. असा भगवान बुद्धाचा धम्म ओपन आहे. ओपन म्हणजे काय? मोकळा आहे, सर्वकालिक, सर्व काळासाठी तो सुखदायकच आहे. म्हणून भगवान बुद्धाने कधीही जबरदस्तीनं, तलवारीनं किंवा बळजबरीनं कधीही धम्माचा प्रचार प्रसार केला नाही. 45 वर्ष जबरदस्तीनं धम्माचा प्रचार प्रसार करता येत नाही. पटलं तर घ्या. भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे? पटलं तर घ्या, आहे की नाही. म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा, जो तथागत भगवान बुद्धाचा धम्म 7 समुद्रा पलीकडे गेला, आहे का नाही. भगवान बुद्धाचा धम्म हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्यासी एकची कारण, प्रचार प्रसार प्रभावशाली. भगवान बुद्धाचा धम्म आजही जगामध्ये नांदत आहे. बुद्धाचा धम्म जोपर्यंत या जगामध्ये नांदत राहणार, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भगवान बुद्धाचा धम्म या जगामध्ये नांदत राहणार आहे. म्हणून भगवान बुद्धाने कधीही चमत्कार शिकवला नाही, चमत्कार सांगितला नाही आणि भिक्खूला सुद्धा मनाई केलेली आहे, तसा विनयच बनवलेला आहे. समजलं का? तर तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा विश्व कल्याणकारी आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा मनुष्याला निब्बाण परम सुखाकडे घेऊन जाणार आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा मनुष्याला दुःख मुक्त करणार आहे. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कुठल्याही काल्पनिक देवाला, ईश्वराला, काल्पनिक आत्म्याला अजिबात स्थान नाही. भगवान बुद्धाच्या धम्माचा कुठल्याही काल्पनिक देवाशी, ईश्वराशी, आत्म्याशी, आत्म्याच्या पुनर्जन्माशी, आत्म्याच्या कर्मसिद्धांताशी भगवान बुद्धांच्या धम्माचा काहीही संबंध नाही आहे. भगवान बुद्धाचा जो धम्म आहे मनुष्याला डोळच बनवतो. समजलं का?
म्हणून अंधश्रद्धा रूपीचा जो चष्मा तुम्ही लावलेला आहे, हा चष्मा तुम्ही काढून टाका, आहे का नाही? हा उलटा चष्मा आहे, कोणता? अंधश्रद्धा रूपी. आणि बाबासाहेबांचा, बुद्धाचा सम्यक दृष्टी प्रदान करणारा, सम्मादिट्ठी प्रदान करणारा, सम्यक दृष्टी प्रदान करणारा तो चष्मा आपण लावा. पण आपण त्याच चष्म्यानं पाहत आहोत, आहे की नाही? एकाच चष्म्यानं पाहत आहोत. आणि म्हणून तो चष्मा उतरवा, उलटा चष्मा काढून टाका आणि बाबासाहेबाचा हा चष्मा धारण करा. लक्षात घ्या. म्हणून आपण अंधश्रद्धा सोडा, कर्मकांड सोडा, करणी कवटाळ, कोणीतरी जादू केली, जादू असते, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. जादू असती या देशामध्ये, या जगामध्ये, तर पुलगावच्या डेपोची गरजच नसती, मुलायले पोलीस भरतीची गरजच नसती, बंदुका ते बॉम्ब गोळे, बॉम्ब बनवण्याची गरजच नसती, है का नाही? बॉम्बच्या फॅक्टऱ्या, तलवारी, ह्या बंदुका बनवण्याच्या गरजच नसती, है ना? जर जादू टोना असता तर मोदीनं म्हणलं असतं, मोद्यानं नाही का तो, त्यानं असं म्हणलं असतं का मी तुम्हाला पोतभर लिंब देतो, ट्रकभर लिंब देतो, पाकिस्तानच्या बॉर्डरवर, चायनाच्या बॉर्डरवर तिथं लिंबू घ्या. ब्राह्मणाले म्हणलं असतं शेंडीवाल्याला तुम्ही लिंब घ्या, तिथं यज्ञ करा आणि एक एक लिंबू का नाही पाकिस्तानच्या लोकांना मारा. बंदुका काही देत नाही, गोळ्या काही देत नाही, पोलिसाची काही गरज नाही, बॉम्बची काही गरज नाही. झालं असतं का तसं? बॉम्ब न लिंबाची गरज, लिंबू मिरच्या नाही का ते लोक, पुणे मुंबईचे तर लोक लिंबू मिरच्याच लटकवते बापा तिथं, आहे का नाही? लिंबू मिरच्या एवढे अंधश्रद्धेमध्ये आहे. पुणे मुंबई कडले लोक, त्याच्या घरामध्ये दरवाजावर दिसते लिंबू मिरच्या लटक. काही लोक तर आपले लोक गाडीवरही लावते, आहे का नाही? अजूनही आपल्या लोकांमध्ये परिवर्तन झाले नाही. धागे दोरे सोडायला सांगितले बाबासाहेबांनी. एनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचा विनाश नावाचं पुस्तक वाचा बाबासाहेबांचं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी काळ्या धाग्या दोऱ्याचा माहिती सांगितली आहे. काळे धागे दोरे हे बाबासाहेब त्या जातीचा विनाश, एनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात की हे काळे धागे दोरे मनुस्मृतीचे बंधन आहे, गुलामीचे प्रतीक आहे, जे दोन्ही हातावर, पायावर आणि गळ्यात तुम्ही बांधता. ब्राह्मण पेशव्यांनी ते अस्पृश्य लोकांची खून दिली होती, तो अस्पृश्य माणूस ओळखता यावा म्हणून. अजूनही तुम्ही ते काळे धागे दोरे बांधता आपल्या मानगुटावर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आकाशातील ग्रह तारे जर माझं नशीब ठरवत असेल तर माझ्या मनगटाचा आणि मेंदूचा काय उपयोग? आपल्या मनगटाले धागे नाही, आपल्या मनगटाले कुठले काळे धागेदारे न बांधता आपल्या मनगटामध्ये ताकद ठेवा आणि आपल्या मेंदूमध्ये काय ठेवा? ताकद ठेवा. मनगटाच्या जोरावर आणि मेंदूच्या जोरावर जगाला जिंकता येते. लेखणी आणि वाणी या अशा दोन गोष्टी आहे, अख्खं जग झुकवता येते. समजलं का तुम्हाला? म्हणून या अंधश्रद्धेतून बाहेर पडा, असंच मला आजच्या अनुषंगानं या ठिकाणी सांगायचं आहे. ही अल्पसी धम्मदेसना या ठिकाणी माझ्या या धम्मवाणीला विराम देतो. सर्वांप्रती मंगलाची कामना करतो. जे लोक बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांच्या सहवासात असतात, जे लोक तनाने, मनाने, धनाने बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारात असतात, जे लोक सुख, दुःख, निंदा, स्तुती, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता जे लोक धम्माचा प्रचार प्रसार करतात, जे लोक नेहमी बुद्ध विहारात असतात, जे लोक नेहमी धम्म ग्रंथात असतात, जे लोक नेहमी धम्म परिषदेमध्ये असतात, जे लोक नेहमी धम्माच्या कार्यामध्ये असतात, तनाने असतात, मनाने असतात, धनाने असतात, जे लोक नेहमी धम्माचा प्रचार प्रसार करतात, जे लोक नेहमी धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी बाहेर पडत असतात, जे लोक नेहमी पंचशिलाचं पालन करतात, अष्टांग मार्गाचं पालन करतात, जे लोक नेहमी बुद्ध धम्म संघाच्या सहवासात असतात, बुद्ध विहारात असतात, बुद्ध वंदनेमध्ये असतात, धम्म कार्यात असतात, तनाने असतात, मनाने असतात, धनाने असतात, त्या लोकांचं नेहमीच मंगल होत असते. घरी बसून राहणाऱ्या लोकांचं मंगल होत नाही, त्याची डोलीच निघते. म्हणून घरामध्ये दारू पिऊन सडू मरण्यापेक्षा आणि घरामध्ये राहण्यापेक्षा, है की नाही, काहीतरी या जगासाठी काहीतरी लढून मरा. जसे भीमा कोरेगावाचे योद्धे या जगासाठी, है का नाही, लढले का नाही? भीमा कोरेगावाचे योद्धे, है का नाही, लढून मरा. सडून दारू पिऊन घरामध्ये सडून मरण्यापेक्षा देशासाठी लढून मरा. समाजासाठी लढत मरण येऊ द्या. असं वीर मरण, असं परमवीर मरण, अशी वीर गती
अशी सद्गतीचं सुगतीचं मरण. कारण जो मनुष्य स्वतःचे कल्याण करतो व इतरांचे कल्याण करतो त्यालाच उत्तम पुरुष म्हणलेला आहे भगवान बुद्धांनी, लक्षात घ्या. म्हणून जो स्वतःसाठी जगला तो मेला आणि जो दुसऱ्यांसाठी जगला तो खऱ्या अर्थानं जगला आहे. मरावे परी रूपे कीर्ती उरावे. आपण कीर्ती रूपानं या जगामध्ये जिवंत राहण्यासाठी आपण कुशल कर्म केले पाहिजे, धम्म कार्य केलं पाहिजे, समाज कार्य केलं पाहिजे आणि आपलं धम्माशी काहीतरी देणं घेणं आहे. बाबासाहेबांचे आपल्या केवळ कौटुंबिकच जबाबदाऱ्या नाही तर आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा आहे का नाही. जगातल्या कुठल्याच माणसावर एवढी जबाबदारी देऊन गेली नाही बाबासाहेब तेवढी आपल्यावर देऊन गेली. कोणती? मी सारा भारत बौद्धमय करेन. मग मी सारा भारत बौद्धमय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरापासून, आपल्या घरातल्या कुटुंबापासून, घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून, आपल्या मुलाबाळापासून सुरुवात करायची असते. म्हणून बाबासाहेबांचा हा प्रबुद्ध भारत, धम्मराज्य, हे बौद्धमय भारत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारित असलेला हा प्रबुद्ध भारत आपल्याला निर्माण करायचा असेल तर आपण धम्म धारण केलाच पाहिजे. धारेती इति धम्म. धम्म हा धारण करण्याची गोष्ट आहे, तो अनुभव आहे आणि धम्म आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये दिसला पाहिजे. आचरणो परमो धम्म. धम्म काही व्यक्ती नाही, वस्तू नाही. धम्म कायेन पसती. धम्म तुमच्या जगण्यामध्ये, आचारामध्ये, चालण्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये प्रत्येक गोष्ट धम्मपूर्वक असली पाहिजे, धम्मानुसारी असली पाहिजे. आपण शिलाचारी असलं पाहिजे, सदाचारी असलं पाहिजे. हेच मला आजच्या या अनुषंगानं सांगायचं आहे. या ठिकाणी मी सर्वांप्रती मंगलाची कामना करतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. ठीक आहे, बंद करा ते. नथी में